सातवाहनांचं साम्राज्य पैठणला होतं. अधिक काळ पैठणला राजधानी होती. या सातवाहन साम्राज्यातला 18वा, काही अभ्यासकांच्या मते 17वा, इतिहासाचे जे कोणी असतील ते याच्यावर चर्चा करतील नंतर, हाल नावाचा राजा होता. तो स्वतः कवी होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या या राज्यामध्ये अनेक जण कविता करतात, म्हणजे यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं तर होतं. आणि मग त्यांनी काय केलं, तो स्वतः कवी असून सुद्धा त्यांनी या सगळ्यांच्या कविता गोळा केल्या. त्याला गाहा म्हणतात. गाहा गोळा केल्या. किती गोळा केल्या असतील? 1.5 कोटी गाहा गोळा केल्या आणि त्याच्यातल्या फक्त निवडक 700 गाहांचा एक संग्रह केला. तो संग्रह म्हणजे गाहा सप्तशती, ज्याला संस्कृतमध्ये गाथा सप्तशती असं म्हणतात. आता हे 1.5 कोटी गोळा केल्या आणि नुसतं गोळा केले नाहीये. त्या गोळा केल्यानंतर त्या 700 गाहांचं जी गाहा ज्याने लिहिलेली त्याचं नाव दिलेलं आहे. तुम्ही सगळे मराठीचे प्राध्यापक आहात. तुम्हाला पंडित नरेंद्रांची गोष्ट माहिती आहे. पंडित नरेंद्रांनी जे लिहिलं होतं, तो राजा म्हणाला माझं नाव दे. असं हाल महाराजांनी केलेलं नाहीये. तू लिहिलीस ना, तुझं नाव. सगळ्यांच्या नावासिद्धीला इतकंच नाही, त्यांना पैसे दिले. आता तुम्ही म्हणाले याला पुरावा काय? पोट्टीस नावाचा एक मंत्री होता. त्यांनी एक गाहा लिहिली. त्या गाह्यामध्ये हा उल्लेख आहे, सत्तसताई कैवच्छलेन कोरीय मंज आरंभी हालेन विरयी आई सालंकाराणाम गाहाण. 1.5 कोटी गाहा गोळा केल्या आणि त्या काळातले कारशापण, आपण जे रुपया म्हणतो ते त्या काळातलं चलन होतं कारशापण. ते कारशापण त्यांनी 10 कोटी कारशापण वाटवले. या कवींना दिले आणि शिवाय त्यांचं नाव दिलं. एवढं मोठं काम करणारा हा हाल महाराज. त्याच्यातलं मी आता म्हणलं की कैवच्छलेन असा शब्द आहे. तर हाल महाराजांना हे सगळे कवी या कार्यामुळं कविवत्सल हे नामाभिधान देत होते. म्हणून कविवत्सल. काही जणांनी नंतर मग या कविवत्सल नावाचा दुसराच एक माणूस होता, हाल नावाचा दुसरा एक माणूस. आपल्याकडे असे ठाटे फोडणारे भरपूर असतात.